काय बाई या पोराला एवढं त्याचा ऍक्सिडेंट झाला, एवढं हाताला लागलं. त्याला म्हणते ना मी नको धरू तू उपास, तरी ऐका ना. त्याचे कधी टाके बरे होते आणि कधी नाही. मला तर असं टेन्शन आलं बाई. तीनदा तीनदा म्हणतो मम्मी हात दुखतो, मम्मी हात दुखतो. असं म्हणूनच मी तर अर्धी खसून गेले बाई ते दुखण्याच्या पोराच्या. देवा कधी बरं होईल माझा आनंद. मला तर असं झालं कधी टाके त्याचे निघते. आणि त्याला त्या दिवशी म्हणलं अरे ते गवारी शेंगा खाऊ नको आनंद, तरी खाल्ल्या बाई त्याने. त्याच्यामुळे त्याच्या टाक्याला खाजू येत असं. बसलेला बाई मोबाईल घेऊन बाई लेकरू. त्याचे मित्र पण येतात बाई त्याला भेटायला बाई. त्याला ना खिचडी करून देते खायला, म्हणजे कसं बरं वाटेल त्याला. तेवढंच सांगितलेलं ऐकतच नाही पोरग. अरे आनंद उपास नको धरू, एकदा सांगितलं तरी ऐकायला पाहिजे ना त्याने. एवढा दुखणं भाणं झालं तरी उपास धरतो बाई देवाचा. म्हणतो मम्मी दरवर्षी उपास धरतो मी, मग यावर्षी का नको धरू उपास मी. गॅसला पण कोण असं वावरायला काय माहित बाई. गॅस पण वाचतो पटपट करतो, संपत्ती येऊन का काय काय माहिती बाई गॅस पण. हॅलो हॅलो, काय करते का मोने? बरं आहे का तुझ्या मुलाचं कान? अगं काम नाही बाई, त्याचा ऍक्सिडेंट झाला. तुला माहिती नाही का? तू का नाही ऐकलं का ग? तू सांगितलं ना त्या दिवशी सुरेखा मी त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून आनंदचा. नाही ग, मला माहितच नाही ग. कसं काय ग? मी तिकडे होते ना पुण्याला, माहितच नाही. आता माहित झालं मला. म्हणलं फोन तरी करावं, विचारावं. बाई किती लागलं ग? बाई तुला काय सांगू, एवढा जबरदस्त त्याचा ऍक्सिडेंट झाला. रोडवर पडलं होतं ग लेकरू माझं. कुणी उचलावलं पण नाही त्याला, माहितीये का? एवढ्या गाड्या. हा लोक असेच मग. चांगले नाहीत ग. मग काय करावं आता, एवढ्या गाड्या बिड्या वाहत होत्या नाही का रोडला. त्याचे मित्र पण. बरं आहे का ग? मग कोणत्या दवाखान्यात नेलं? बरं आहे का? अगं साईदीप हॉस्पिटलला ऍडमिट होता तो, त्याला घरी आणलं. आणि तुला काय सांगू, त्याचा एवढा हात दुखतो ना, त्याचे पूर्ण टाके दुखू राहिले त्याच्या हाताचे. बापरे, काळजी घे ग. मग आता काय काय ऍक्सिडेंट होणं याला काय कोणी करू शकतं? अचानक होतं ना. आणि तुला सांग का मी, त्याला नाही का 12-13 टाके पडले हाताला. आणि एका हाताचं ऑपरेशन झालं, म्हणजे एकाच हाताचे लागलं ग मग त्याला. बरोबर जॉईंट झालं. अगं मग आता काय करणार आहे लोक पण. तू काळजी घे ग. मग याची खाण्यापिण्याची काळजी घे. त्याला असं वातळ पदार्थ नको देऊ. अगं तुला काय सांगू मी सुरेखा, त्याने काल नाही का गवारी शेंगा खाल्ल्या. त्याला नको खाऊ म्हणलं तरी नाही त्याने. ते खायचंच नाही सगळं. हे वातळ त्याने ना, ऑपरेशनला त्याला जखम लवकर भरून घेत नाही, त्रास होतो. त्याने खायचं ना. तुला माहितीये का, तसं तुला माहितीये का त्याने खाजू येऊ राहिले अगं त्याच्या हाताला त्या गवारी शेंगा. त्याला पालक, अजून दुसरं मेथी भाज्या दे, दुसऱ्या भेंडी. हा ना, नको ना घरी. आणू नको काय. तो म्हणतो मम्मी मला खाऊशी वाटतं. तो तोंडाला जरा पण आवरे ना, माहितीये का. पहिला हो आनंदचा ऍक्सिडेंट झालाय, भेटायला तरी जावं लागेल त्याला, बघावं लागेल. आनंद, अय आनंद, अय आनंद, काकू आनंद कुठे गेलाय? काय रे पवन, तू दिसत काय? तो मित्र इथं समोर इथं बसलाय बाई. म्हणतो आनंद. काय नाही भाऊ, गावाकडे चाललोय, आलोय पुण्यावरतून. कुठं होता एवढे दिवस? पुण्यालाच होतो. मी तरी तेच म्हणलो योकच काय आला नाही भेटेल, बाकी सगळे अरे आले पुण्याला भेटायला. होतो, काम चालू होतं, तेच नाही केलं. त्यांनी सांगितलं म्हणले जा तिकडं. हा पुण्याला काय करत होता तू पवन? क्लास लावलेले आहेत पुण्याला मी. तुला याचा फोन बी नाही आला का ऍक्सिडेंट झाला म्हणून? हा फोन आला होता, मला मित्रांनी फोन केले होते, हा का? पण मला काम होतं म्हणून मी आलोच नाही. आता गावाकडे चाललोय म्हणलं जावयाला भेटून. हा मी तरी ते म्हणलो योकच काय आला नाही राव भेटेल, सगळे येऊन गेले. याला माहित नसेल मला. नाही मला माहिती झालं होतं, पण काम होतं म्हणून. हा. म्हणजे तुला एवढं काम महत्वाचं आहे मित्रापेक्षा, ऍक्सिडेंट झाला मित्रास तरी पण आहे ना? नाही क्लास चालू होते ना, त्याच्यामुळे आता नाही आलं. सुट्टीच देत नव्हते क्लासवाले. हा का? हा. तुला माहिती पवन एवढा जबरदस्त ऍक्सिडेंट झाला त्याचा. आणि ते मागून ते बेवडा होता बरं का, नीट गाडी सुद्धा नाही चालवत, ते मेले नाही. म्हणजे मी आज सरळ चाललो होतो, तर साईड नेऊनच धडकतील मला. मी डायरेक्टच खरकतच गेलो मला सांगितलं आणि मला. आयुष्य मध्ये होतो माहिती. 5 मिनिटं असं खरकत गेलं पोरग, इथून तिथून बरं झालं, डोक्याला मार नाही लागला, मेंदूला इकडं तिकडं. मला सांगितलं मित्रांनी, म्हणले 5-6 दिवस ऍडमिट होता आयसीयू मध्ये, तिथून पुढे बाहेर काढलं होतं. अरे ते कॅमेरा चेक केले असते ना, ते लोकांनी सुद्धा नाही सांगितलं. अरे एवढे तर दुनिया मतलबी काय म्हणाव ना. इथं लागलं, इथं पायाला लागले, इथं लागले कमरेला. लय लागलंय राव. मग गोळ्या बिळ्या खातो का नाही टायमाला? गोळ्या खातो पण उपास चालू आहे. तुला माहित नाही श्रावण मध्ये उपास असतो हा मामा. राव, तू उपास धरीत असतो श्रावण. उपास काय धरायचा एवढ्या वेळेस?
तर म्हणजे 4-5 वर्षापासून जर राहिलं तर म्हणलं या वर्षी काय सोडायचं. आता तुला लागलं एवढं काय उपास धरायचा. त्याला म्हणलं उपास नको धरू तू, एवढ्या वर्षी पुढच्या वर्षी धर उपास. नाही ऐकलं त्यांनी, ऐकतच नाही तो. तू जेवण केलं का? हा, मी जेवण करून आलेलो आहे, मला उपवासच होता. हा का? नाही तर जेवण गेला असता. आईस्क्रीम काय ना, आईस्क्रीम देते पवन तुला, थांब, बस. अरे उपास आहे त्याचा मम्मी. अरे ते आईस्क्रीम आणलेलं आहे. वहिनीने नाही नाही, नको नको कमून रे? नको. चल जाऊ का मग मी? अरे थांब ना 5-10 मिनिटं थांब. जातो, परत गाडी जाईल निघून. मित्राची गाडी आणलेली आहे. हा का? हा तू कसं काय जाईन मग? हा, अरे मग त्याला जायचंय गावाकडे, तो मला सोडणार हा आहे. हा. कोणाची गाडी आणली? मित्राचे. आता तू कुठं चालला नाही? अरे मित्राची गाडी आणली, जरा जपून चालव. लोक थोबा तोंडाचे, चांगल्या गाड्याच नाही चालत लोक, काय सांगू लय तुला? फास्ट गाडी चालली तिथं. अरे ते रोड आहे ना, असं क्रॉस सुद्धा करून देत नाही लोक, माहितीये का? लगेच एकदम स्पीडने चालतेत भाऊ. लय स्पीडने गाडी चालली तिथं. आता गावाकडे आता चालतात. एक महिन्यानंतर ते टाकेन ते खोलायला लावले माहिती का? आतमध्ये केबल आणि ती टाकलेली आहे. हा हा, ती केबल आणि ती 1 महिन्याने खोलायला लावली. ये ना मग, मी टाकी काढायचं टाइम होतोय चालेल चालेल. हा, येतो मग. हा चालेल. ये बरं पवन, मम्मी हा. पप्पा बरं आहे ना बेटा? हा बरे. मी आठवण काढली म्हणून सांग मम्मीला बरं का? हा हा, हळूच जा. हळूहळू जा पवन. ए मम्मी बनव ना पटक्यास. हा झाली काम. आता कुठं जायचंय तुला? खिचडी खाऊन मंदिरात जायचं राव. आता मंदिरात जायचं का तुला? हा, बेलेश्वरला जायचंय. अरे आराम कर आनंद, तू जाता येईल ना पुढच्या सोमवारी. अहं, असं काय करतो? आत्ताच जायचंय. पुढच्या सोमवारी जाय. गोळ्या उपाशी खा. माझा. दे बरं पटक्यास. अजून 4-5 सोमवार आहेत, समजलं ना? हा मग मी ते सगळे धरतास तुला माहित नाही का? मला माहिती आहे धरतो तू. मला काय माहित नाही काय, मला शिकितो तसं लय माया पुढचा झाला होतो. बरं दे पण मी चाललो अरे हॉलमध्ये मी हॉलमध्ये. म्हणलं चालला काय खाऊन तर जाय, खिचडी देऊ राहिले म्हणून तुला. हा. कशी गेली खिचडी आनंद? आनंद बसला बाय मोबाईल घेऊन. लेकराचं बाई झालं बाई, माझ्या हाताचं वाटो बाई, चांगलं व्हायला पाहिजे रे देवा. मला तर अशी काळजी वाटू राहिली. वरचा हात कधी टाके कधी काढले, कधी बरं होईन त्याचे टाके. मला तर असं झालं बाई किंवा ते तोंड तर नाही रडत मी, पण मागत मला तर लई वाईट वाटतं बाई. त्याची तोंड जर रडलं तर तेच मनाला खातो, मनाला खसतो लगेच. पण आईने सांगितलं तर ऐकायला पाहिजे ना, नाही ऐकत तो. किती समजून सांगा त्याला. काय माहिती होतं कोण नाव ठेवतो काय, कशी केली म्हणून मग खिचडी काय गेली तू. चहा जरी बनवून जर दिला ना, 5 मिनिटं उकळाला आणि 5 मिनिटात चहा देते तू. त्याला काही द्या बाय, त्याला आवडतच नाही बाय त्याला. कधी कधी म्हणतो चांगलं झालं, भूक लागली ना लवकर दिलं खायला, कधी म्हणतो हा चांगलं झालं चांगलं झालं असं करतो. आनंद जर झाली की गरम गरम खाऊ. अगो बाया कुठे गेला बाई हो आनंद? बाई गेला बाई, खिचडी न खाताच गेला बाय निघून बाई इथून. काय पोरग आहे, खायची ना खिचडी केली होती गरम गरम, गेलं बाई. 4-4 मित्र आले का चाललं गाडीवर बसून बाई. अगं बाई इथंच फोन ठेवलं बाई त्यांनी. पोरग पण ना असंच आहे बाई, काहीच खाल्लं नाही देवाचं. सकाळपासून उपास धरला, मम्मी मला उपास आहे, मम्मी मला उपास आहे. खिचडी केली गरम गरम, खाल्ली पण नाही बाई लेकराने. गेला बाई तसंच निघून बाई. तिथून आलं परत चिडचिड करी माझ्यावर. हे मित्र पण ना त्याला सुधरूनच देत नाही बाई. काही मित्रांना बोलायला गेलं का, मम्मी माझे मित्र आहे बरं का, बोलायचं नाही बरं का माझ्या मित्रांना काही. मलाच भांडतो घरात त्या मित्रांवरून, तर पहिलं मला भांडतो घरात. माझ्या मित्रांचं म्हणणं नाही दुखायचं मम्मी तू, माझ्या मित्रांना काही बोलायचं नाही. त्याचा लय जीव बाई मित्रांमध्ये पोराचा माझ्या. चल बरं त्याच्या मित्राला ते पवन आला होता, त्याला फोन करते बरं. पवननीच त्याला काहीतरी गंडा घातला, चला आनंद जायचं इकडं तिकडं. दोघांचं बोलणं झालं असणार आहे. मी किचन मध्ये होते तेव्हा गपचिप बोलला असणार आहे पवन. म्हणलं असं आनंद चल बेलेश्वरला जाऊ आपण, असं तसं हे ते. पण पवनच्या मोबाईलवर फोन, ते तर गाडीवर होता गाड्या पवन. वैरिंग तर जाऊ राहिली पण फोनच घेऊन नाही राहिला बाय पवन. परत एकदा करून टाकू बरं. हॅलो हॅलो. अगं बाया या पोराच्या टेन्शन मध्ये तर उलटा फोन धरला बाय मी. डोकं जागेवर नाही बाई या पोरामुळं. जेव्हापासून त्याचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून अशी माझी बुद्धी पण भ्रष्ट झाल्यासारखी झाली बाई. काही टेन्शन नाही बाई. चला आता परत टाकून देते त्याच्यामध्ये कढईत मध्ये, परत गरम करून देते. आला का मला म्हणून मग मी जा सांगितलं तेव्हा नाही बनवून दिली तुम्हाला. मग साबुदाणा पण भिजायला टाइम लागतो ना साबुदाणा भिजायला पण.
तो कच्चाच असतो शाबुदाना, ते थोडं ना असं पकलेला असतो. भिजलेला असल्यानंतर खिचडी लवकर बनवून जाते ना. चल जाते मी, देते कढईत ठेवून खिचडी.